भुसावळ गोष्टी विद्युत केंद्रामध्ये एक अधिकारी आहेत माधव केंद्रे म्हणून. माधव केंद्रेंचं आपण 2025मध्ये फेब्रुवारीला एक तक्रार दाखल केलेली होती की त्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र जे आहे ते खोटं सादर करून सरकारची आणि शासनाची फसवणूक केलेली आहे. याबद्दल आपण काय सांगतो? भुसावळ औष्णिक वीज केंद्रामध्ये कार्यरत असलेले उपकार्यकारी अभियंता केंद्र यांच्या अपंगत्व प्रमाणपत्रावर 10 फेब्रुवारी 2025ला मी तक्रार केली होती की यांचं जे अपंगाचं सर्टिफिकेट दिलेलं आहे नोकरी लावताना ते बनावट आहे. ह्यांनी हिअरिंग म्हणजे कमी ऐकू येतं असं सर्टिफिकेट त्यांनी मिळवलं होतं आणि ते मिळवल्यानंतर त्याच्या आधारावर त्यांनी नोकरी प्राप्त झाली होती. त्याच्याबाबत मी तक्रार केली. एक राष्ट्रीय संस्था अली यावर जंग ही नॅशनलाइज संस्था आहे, गव्हर्नमेंटची संस्था आहे. ती अंतिम संस्था मानली जाते देशामध्ये की त्यांनी एक वेळ सांगितलं म्हणजे ते 100% खरं आहे अशा रीतीने. मग त्या संस्थेकडे तक्रार केली होती आणि त्याचा पाठपुरावा केला. तर अलियावर जंग या राष्ट्रीय संस्थेने 13 जुलै 2026 म्हणजे आत्ता अलीकडे पत्र क्रमांक DO/2026/1674 अन्वय लेखी पत्राद्वारे अत्यंत धक्कादायक खुलासा केला आहे. संबंधित अधिकाऱ्याने संस्थेमध्ये आपली वैद्यकीय तपासणी पूर्णच केली नाही. म्हणजे पूर्ण जी वैद्यकीय तपासणी करायला पाहिजे ते पूर्ण केली नाही आणि वीज केंद्रामध्ये सादर केलेले पत्रक व 50% अपंगत्वाचा अहवाल हा पूर्णपणे बनावट असून त्यावर संचालकांची स्वाक्षरी अवैध असल्याचे संस्थेने अधिकृतपणे स्पष्ट केले आहे. म्हणजे जे संचालकाची स्वाक्षरी आहे ते सुद्धा बनावट आहे, खोटी सही आहे त्याच्यावर त्या आणि खोटी सहीच्या आधारावर त्यांनी सर्टिफिकेट मिळवलं आणि त्याच्या आधारावर त्यांनी नोकरी मिळवली. सदर अधिकारी वीज केंद्रातील अत्यंत संवेदनशील व गोपनीय असलेली फ्लाय ॲश उड्डाण राख व्यवस्थापन आणि निविदांची माहिती काही ठराविक खाजगी यंत्रणांना बेकायदेशीर पुरवत होते. म्हणजे हा जो माहिती ते तर मला वेगळी माहिती मिळालीच की हा जो महत्त्वाची माहिती होती ती बेकायदेशीर त्या कॉन्ट्रॅक्टरना पुरवत होते आणि राष्ट्रीय संस्थांच्या नावाने पुरवत होते आणि महानिर्मिती प्रशासनातील काही वरिष्ठ घटक त्यांना नियमबाह्य संरक्षण देत आहे. यांना एकट्याचं नाही आहे, त्याला वरिष्ठांचंसुद्धा संरक्षण आहे. राष्ट्रीय संस्थेच्या नावे बनावटगिरी करणाऱ्या या अभियंत्याला तत्काळ निलंबित केलं पाहिजे व संपूर्ण गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषीवर तत्काळ फौजदारी गुन्हा FIR दाखल करावा अशी विनंती मी गव्हर्नमेंटकडे म्हणजे महाजनकोकडे केलेली आहे. याला निलंबितच केलं पाहिजे असं नाही, त्याचा गुन्हा दाखल केला पाहिजे. याने याच्याकडं जेवढं काही पगारातून पैसे घेतलेले आहेत सरकारने त्याच्याकडनं वसूल केले पाहिजे आणि कठोर आपला फसवणुकीचा गुन्हा आणि अन्य गुन्हे दाखवून याच्या संदर्भात याच्यावर कारवाई केली पाहिजे. या संदर्भामध्ये मी पत्र महाजनकोचे जे MD आहेत त्यांना आजच दिलेलं आहे. त्याबरोबरीला महाजनकोचे इथले चीफ इंजिनियर आहे त्यांच्याशीही मी चर्चा केलेली आहे. पण मला जे पत्राची परत दिलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आपलं अभिनंदन, आपण अशा स्वरूपाचं अपंगत्वाच्या खोट्या बनावट दाखल्याच्या संदर्भामध्ये आम्हाला कळवलं आणि त्यात सत्यता आढळली. म्हणजे माझं त्यांनी लेखी स्वरूपामध्ये अभिनंदन केलेलं आहे यामधून. आणि अशाच तक्रारी दीपनगरमध्ये वेगवेगळ्या भ्रष्टाचाराच्या येत राहतात. भ्रष्टाचाराचा पुरण झालेला आहे दीपनगर म्हणजे. वेगवेगळ्या डिपार्टमेंटला वेगवेगळे अधिकारी त्यांच्या माध्यमातून जसं काही खाता येईल तसं खायला लागलेलं तशी स्थिती आहे. आणि ह्या संदर्भात माझ्याकडे अजूनही काही तक्रारी आहेत. त्या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मग मी स्वतः तक्रार करतो. तर प्रशासनाच्या माध्यमातून ज्यावेळेस आधीचे अधिकारी होते चीफ इंजिनियर वगैरे त्यांच्याकडे विचारलं की माहिती द्या म्हणून, तर माहिती देतो मध्ये वेळ काढायच्या, पण माहिती प्रत्यक्ष मला मिळत नव्हती. त्याच्या आधीच्या अधिकाऱ्यांना मी सर्वकडनं पुराव्यानिश्चित दाखवून दिलेलं होतं की असं चाललेलं आहे तुमच्या या फ्लाय ॲशच्या संदर्भामध्ये असेल, ॲश प्लॅनच्या संदर्भामध्ये असेल, कोल हँडलिंगच्या संदर्भामधलं असेल, वॉटर ट्रीटमेंट प्लॅनच्या संदर्भामधलं असेल. यामध्ये जे बांधकामं झालेत कन्स्ट्रक्शनचे त्याच्यामध्ये परवा एक अधिकारी तो निलंबित झाला इंगळे, त्याची तक्रार मीच केली होती विधानसभेमध्ये. त्याच्या आधी इथले जे
चीफ इंजिनियर होते मोराने, त्यांचीही तक्रार केल्यामुळे त्यांच्या तात्काळ बदली करण्यात आली आणि अजूनही आणखी काही अधिकारी निलंबित होण्याची शक्यता आहे, ज्याची बारकाईनं आता चौकशी सुरू आहे.